एवढ्या सुंदर सुंदर कुर्ती, त्या पण एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये होत्या. बॉटम वेअरचे तर एवढे प्रकार होते आणि भांड्यांचं तर काही विचारूच नका. ब्रँडेड भांड्यांवरती सुद्धा खूप जास्तीचा डिस्काउंट होता. एवढ्या सुंदर क्वालिटीच्या वस्तू आणि त्याच्या पण इतक्या व्हरायटी आणि त्या पण एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये. असं वाटतंय आता डीमार्टमध्ये जाणं बंदच करावं लागणार बहुतेक. कारण की एवढं स्वस्त जर इथंच मिळत असेल तर काय गरज आहे एवढ्या लांब जाऊन वस्तू घेण्याची. आता या सगळ्या वस्तू कुठे मिळतात, कुठे गेली आहे मी, चला बघूया. हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना. आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि मी चहा बनवते आहे. त्याच्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागणार आहे कारण की बाहेर जायचं आहे. आणि बाहेर संध्याकाळी कुठे बाहेर जायचं असलं की मी आधी स्वयंपाक करून घेते, म्हणजे आल्यानंतर कंटाळा येत नाही. आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना हे किचन आवडतं, किचनमधल्या वस्तू आवडतात. खरं सांगायचं तर प्रत्येक स्त्रीचं तिच्या किचनवरती, तिच्या घरावरती खूप प्रेम असतं आणि म्हणूनच त्याच्याशी रिलेटेड असतात ते व्हिडिओ बघायला खूप आवडतात. मला स्वतःला सुद्धा अशा गोष्टींची खूप आवड आहे. जसं की हे कप बघा, चहा एवढूसा घेत असला तरी कप मात्र सुंदर हवा. त्यामुळेच कुठं काही सुंदर वस्तू दिसल्या तर मी त्या तुमच्याशी शेअर करत असते. स्वयंपाक तर झाला, आता बघूयात कुठे चालली आहे. चला तर आता मी चालली आहे, आमच्या इथे नवीन स्मार्ट बाजार ओपन झालं आहे तर तिथे. महिन्याचा किराणा तर भरायचाच होता कारण की गावी गेलेले 15 दिवस, त्याच्यामुळे सामान आधी भरलं नव्हतं तर आता भरायचंच आहे. आणि गंमत म्हणजे काही रील्स बघून मला समजलं की इथे खूप सारा डिस्काउंट मिळतो म्हणून. तर म्हटलं चला, तर हे उशीर आले त्यामुळे बऱ्यापैकी उशीरसुद्धा झाला आहे निघता निघता. चला तर आता इथं आलो आहे. ग्राउंड फ्लोअरला व्हेजिटेबल्स आणि ग्रोसरी वगैरे होती आणि इथं आल्यानंतर मला कळलं की इथे फर्स्ट फ्लोअरला हा सेक्शनसुद्धा आहे. तर म्हटलं चला ग्रोसरी घ्यायच्या आधी इथं जाऊयात, कारण एकदा सामान घेतलं की आपण इकडे तिकडे फिरत बसत नाही. आणि म्हटलं चला बघूयात तरी इथे नवीन काय आहे ते. तर इथं फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर मला इथं रिलायन्स मॉलला आल्यासारखंच वाटलं. खरंच खूप सुंदर सुंदर कुर्तीज वगैरे दिसत होत्या, टी शर्ट दिसत होते. वुमेन सेक्शनला बघितलं तर बघा किती व्हरायटी दिसते. मला सगळ्यात जास्त आवडले ते कुर्तीज. बऱ्यापैकी मोठं आहे, म्हणजे जसं आपण डीमार्टला गेल्यानंतर बराच वेळ लागतो ना, तसंच कुर्तींचे कलर आणि क्वालिटीसुद्धा चांगली वाटत होती. मला ह्या अशा व्ही नेकच्या ज्या कुर्तीज असतात ना तर त्या खूप आवडतात. हे जे नेकचे वेगळे पॅटर्न असतात ना तर त्याच्यामुळे कुर्ती एकदम सुंदर वाटतात आणि ही कुर्ती मला खूप आवडली. पण इथं ना खूप गर्दी होती आणि माझ्या साईज मला मिळत नव्हता. म्हणजे मोठ्या साईजचे भरपूर होते, म्हणजे अगदी 2XL पर्यंतसुद्धा होते, पण माझी साईज नव्हती. मी लार्ज वापरते, म्हणजे असेल कदाचित, पण इथं सगळीकडं ना खूप साऱ्या कुर्तीज पडलेल्या होत्या. ह्या 3-4 कुर्तीज तर मला खूप आवडल्या, पण साईज नव्हती आणि इतकी गर्दी होती ना. बिलिंग काउंटरच्या इथं पण भरपूर गर्दी होती. म्हटलं चला तोपर्यंत हे सगळं बघूयात. आणि एवढ्या सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला त्या घ्याव्याशा तर वाटतातच ना. ह्या सगळ्या कुर्तीज आहेत ना त्या 500 आणि 600च्या रेंजमधल्या होत्या आणि काही 700-750च्या. बॉटम वेअर तर खरंच खूप सुंदर होते, पण मी काय याच्यातलं ट्राय करून बघितलं नाही कारण की आधीच खूप उशिरा मी आलेली इथं. नाईट ड्रेस वगैरेसुद्धा खरंच खूप चांगले होते. म्हणजे खरं सांगायचं तर डीमार्टचीच प्रतिकृती आहे, पण त्याच्यापेक्षा जरा मोठं वाटलं. म्हणजे डीमार्टपेक्षा सुद्धा म्हणजे भरपूर व्हरायटी आहेत, भरपूर गोष्टी आहेत इथं. आणि गर्दी तर एवढी होती ना, असं म्हणतात की ओपनिंगच्या दिवशी तर खूपच गर्दी होती. एखाद्या छोट्या शहरामध्ये जेव्हा अशी एखादी मोठी गोष्ट येते ना, तेव्हा आपोआपच लोकांना सुद्धा त्याच्याबद्दल उत्सुकता वाटतेच. तसंच मलाही वाटत होतं, कारण बघा डीमार्ट, आमच्या इथे डीमार्ट नाही आहे. मी तुमच्याशी खूप वेळा शेअर केलं की जेव्हा मी गावी जाते कराडला तर तेव्हा डीमार्टला जाते. मुद्दामहून नाही जात, आता तिथे जवळ आहे म्हणून जाते. अर्थात प्रत्येकजण जिथून गोष्टी स्वस्त पडतील अशा ठिकाणातून गोष्टी घेणं पसंत करतात, मग ती ऑफलाईन असू दे किंवा ऑनलाईन असू दे. तर ही बर्गनरची कढाई बघा किती त्याच्यावरती डिस्काउंट आहे. आणि जेव्हा एखादी कॉस्टली गोष्ट आपण घेण्याचा विचार करत असतो तर तेव्हा अशीच जाऊन नाही ना घेत, त्याच्यावरती प्रॉपर रिसर्च करत असतो कुठे स्वस्त मिळेल आणि मग ती आपण घेत असतो. किंवा नवीन काही गोष्टी आहेत हे सुद्धा आपल्याला समजत असतं असे व्हिडिओ बघितल्यानंतर. गरज नसताना वस्तू घेऊ नयेत हे बरोबर आहे, पण बघायला काय हरकत आहे ना. हे मी एवढ्यासाठीच सांगितलं की मागे एक कमेंट होती की डीमार्टमधल्या वस्तू दाखवत होते, तर हे सगळं कशाला दाखवतात, सगळेच तर जातात इथं. आपल्याला आवडत नसेल तर व्हिडिओ नाही बघायचा, एवढं सोपं आहे ते. किचनमधल्या गोष्टींच्या बाबतीत माझं एक मत आहे की आपली कामं सोपं करणाऱ्या गोष्टी किचनमध्ये असायलाच हव्यात. फक्त त्या कुणाकडे तरी आहेत म्हणून नव्हे, तर खरंच आपल्याला त्याची गरज असेल तर त्या घ्यायलाच पाहिजे. मला फूड प्रोसेसर घ्यायचं आहे म्हणून मी बघत होते इथं आहे का, पण नव्हता. ब्लेंडर वगैरे आहेत पण तो मी ऑलरेडी घेतलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्तीचं माझे आवडतं सेक्शन म्हणजे हे जे कंटेनर असतात ना ग्लासचे, तरी ते काही जणांना आवड असते अशा गोष्टी घेण्याची, आपलं घर सजवण्याची, किंवा कधी कधी आपल्याला किचनमध्ये खरंच युजफुल गोष्टी हव्या असतात, पण त्या कुठं नक्की चांगल्या मिळतील हे आपल्याला माहिती नसतं. जेव्हा आपण असे व्हिडिओ वगैरे बघतो तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो कुठे या गोष्टी मिळतात किंवा
काय प्राईज असते, ऑनलाईन स्वस्त पडेल की ऑफलाईन स्वस्त पडेल, अशा बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून मग खऱ्यासाठी वस्तू घेतल्या जातात. किंवा नसेल काही घ्यायचं तरी विंडो शॉपिंग केल्याने सुद्धा आपल्याला आनंद मिळतोच की. आणि प्रत्येक स्त्रीला आपलं घर किचन सजवावं असं वाटत असतं आणि तेही आपल्या बजेटमध्ये असावं असं तिला वाटत असतं. आणि जेव्हा असे व्हिडिओ बघतो तेव्हा आपल्याला तिथं त्याची किंमतसुद्धा समजत असते. गरज नसलेल्या गोष्टी घेऊ नयेत, हेही खरं आहे. आणि माझंच सांगते की जेव्हा मी हे चॅनल सुरू केलं ना, तेव्हा पहिल्यांदा माझं रेसिपीचं चॅनल होतं आणि मला ह्या ज्या अशा प्लेट्स वगैरे आहेत ना, तर त्यांची एवढी गरज होती ना रेसिपी शूट करण्यासाठी, रेसिपी दाखवण्यासाठी. पण तेव्हा इथल्या कुठल्याही दुकानात त्या मिळत नव्हत्या, फक्त ऑनलाईन मिळत होत्या, त्यासुद्धा बऱ्यापैकी कॉस्टली. आता या गोष्टी खूपच स्वस्त झालेल्या आहेत. मी हे 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. तर तेव्हा मला ह्या ज्या सर्विंग प्लेट्स अशा हव्या होत्या ना शूटसाठी, तर त्या मी माझ्या एका मैत्रिणीला मुंबईतून आणायला सांगितल्या होत्या. म्हणजे किती तो स्ट्रगल, आणि आता अगदी इझिली मिळत आहेत. तर असंच असतं, जेव्हा गोष्टी हव्या असतात तेव्हा त्या इझिली मिळत नाहीत आणि जेव्हा इझिली मिळतात तेव्हा त्याची गरज संपलेली असते. हा जो ग्लासचा कप आहे ना, तो तर मला एवढा आवडला ना, म्हणजे मला याची काहीही गरज नाही तरीसुद्धा मला तो घ्यावासा वाटत होता. आणि ही बकेट की जी खूप दिवसांपासून माझ्या विशलिस्टमध्ये होती, म्हणजे आता खरं तर मी विसरूनसुद्धा गेलेली की मला ही हवी आहे म्हणून. कारण की मी याआधी इथल्या दुकानामध्ये बघितली, खूपच कॉस्टली होती आणि इथं होती ती ₹200. कधी एकदा मिसळची रेसिपी दाखवण्यासाठी किंवा दाल फ्रायची रेसिपी दाखवण्यासाठी मला ती हवी होती. खूपच कॉस्टली होती तेव्हा ती, अगदी 700 वगैरे रुपयांना मला दुकानामध्ये सांगितली होती आणि इथं ती मिळाली ₹200. आता मी इथे काही प्रमोशन वगैरे याचं करत नाही आहे, पण आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी व्हिडिओ बघितल्यानंतर विचारत असतात की ही कढई कुठे घेतली किंवा कशी आहे वगैरे, किंवा कुठे मिळेल. तर यांचं काय ऑनलाईन स्टोअर आहे का याबद्दल काही मला माहिती नाही. तुमच्या शहरामध्ये असेल तर जरूर तुम्ही घेऊ शकता. ट्रायप्लाय स्टीलची भांडी खरंच चांगली असतात, पण आजकाल ना काही खूप हलक्या क्वालिटीचे सुद्धा फक्त खाली ट्रायप्लाय म्हणून एक सँडविच बॉटम असा चिटकवलेला असतो आणि त्याला ट्रायप्लायचा आहे असं म्हणतात, पण त्याची क्वालिटी खरंच नसते चांगली. कारण ट्रायप्लाय स्टील आहे म्हटल्यानंतर थोडंसं तरी हेवीनेस त्याच्यामध्ये असायला पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या ऑनलाईन मिळतात तर त्या इथं मला त्याच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये दिसल्या आणि ही एक खूप सुंदर गोष्ट दिसली. बर्गनर जी आहे इतकी हेवी होती ना, बेकिंगसाठी म्हणून लिहिलं होतं, पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही की हे कशासाठी असेल. त्याच्यानंतर ह्या ऑइल बॉटल होत्या, ₹200 वगैरे होत्या, म्हणजे खरंच चांगल्या किमतीमध्ये होत्या. ही अशी काचेची भांडी घ्यावीशी वाटतात, पण ती हाताळताना ना खूप केअरफुली म्हणजे वापराव्या लागतात. किचन सुंदर दिसावं असं खूप वाटत असतं, पण ते फंक्शनलसुद्धा असायला पाहिजे, म्हणजे आपण इझिली तिथं काम करू शकू असं सुद्धा असायला पाहिजे असं वाटतं. कारण किचनमध्ये नेहमीच आपली कामांची सुद्धा गडबड असते. हे जे प्लॅटर होते ना ते तर एकावर एक फ्री होते, 99ला, म्हणजे एकावर एक फ्री, म्हणजे ते त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये मिळत असेल. पण या सगळ्या गोष्टी आता घेऊन झालेल्या आहेत. चला आपणा बायकांच्या आवडत्या गोष्टीकडे वळूयात, ते म्हणजे भाज्या. भाज्या भरपूर दिसल्या की आपल्याला काय वेगळाच आनंद होतो नाही का, आणि त्या आपण एवढ्या स्वस्त आणि इतके विविध प्रकार एकाच ठिकाणी भाज्यांचे होते. भाजी मंडईत आल्यासारखा फील होता, पण व्यवस्थित अरेंज केलेल्या त्या. मी तर नेहमी लोकल मार्केटमधून एकदम फ्रेश ज्या भाज्या अवेलेबल असतात त्याच घेणं प्रिफर करते, पण इथं खरंच खूप व्हरायटी होती आणि कोणालाही आपल्या जवळ जिथं काही फ्रेश मिळत असेल तिथूनच ते घ्यावंसं वाटतं. सहज म्हणून गेलेली तरी भरपूर खरेदी करून आलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये इथून मी काय घेतलं ते शेअर करेन. चला हा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.